इति स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकतान त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहाती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करितान व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करितात. त्यात आपणाम नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावली पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयांसी द्रव्य नाही आम्हांपासी. फिर्याद होतान अब्रूसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही वावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा गाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिदले. पंडितान राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडितांजवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोने केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग ऐसे अवसरी. उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा विधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रंती घेऊन या मांडीवरती. वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र
संसार देई सोडोनी. मग छाती कफनी जोळी समर्थे तयांसी तितली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधुनी राहावे. जाऊनी जा आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभमोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. स्वत्तर आले करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविताम तारा नामे त्यांची कांता. ती करी बहु आकांत घेत उर बडवोनी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेंची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिथे दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.